तुटलेल्या पुलामुळे आदिवासी वयोवृद्धाचा नदी प्रवाहात बुडून मृत्यू. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी गावात तुटलेल्या पादचारी पुलामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेलाय. तुटलेल्या पुलावर ठेवलेल्या लाकडांवरून जाताना 65 वर्षीय वृद्धाचा तोल जाऊन तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. तब्बल 2 दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह गुजरातमध्ये सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा ग्रामपंचायती अंतर्गत घोडमणी येथील रहिवासी 65 वर्षीय सोमा चौधरी हे शेजारच्या गावातून परतत असताना शेंद्री नदीवरील तुटलेल्या पादचारी पुलावरून जात होते. पुलाचा मोठा भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांनी लाकडी ओंडके टाकून तात्पुरती व्यवस्था केली होती. याच लाकडांवरून जात असताना सोमा चौधरी यांचा तोल गेला आणि ते नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. महसूल वन विभागाने ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली. अखेर घटनेच्या ठिकाणापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गुजरातमधील धरमपूर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आलाय. गावातील सुमारे 500 नागरिक या घटनेच्या ठिकाणापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गुजरातमधील धरमपूर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचा मृतदेह आढळून आला. गावातील सुमारे 500 नागरिक या पुलावर अवलंबून आहेत. नदीच्या पलीकडे शेती असल्याने ग्रामस्थांना रोज जीव धोक्यात घालून हा तुटका पूल पार करावा लागतो. पूल नसल्यास 6 ते 7 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. स्थानिकांनी अनेक वेळा कायमस्वरूपी पुलाची मागणी केली होती, मात्र अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय. घोडमणी येथील ही घटना केवळ अपघात नाही तर दुर्लक्षामुळे झालेला मृत्यू असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने सुरक्षित आणि कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार.